हॅलो गुड इव्हिनिंग। मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। तर चला, आज संध्याकाळचे 5 वाजले। 5 वाजता व्हिडिओला सुरुवात केली। तर आज मार्गशीर्ष महिना संपलेला आहे, पण आज माझ्या व्रताचं आहे ना उद्यापन आहे गुरुवारचं। तर मी मागच्या गुरुवारी काही उद्यापन केलं नव्हतं। मागच्या गुरुवारी ना एकादश पण होती, त्यामुळे उद्यापन काही करायचं नव्हतं। भरपूर ताईंनी उद्यापन केलंय, पण मी काही केलं नाही एकादश असल्यामुळे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी कशा पद्धतीने उद्यापन करणार आहे ते। तर चला, संध्याकाळचे 5:30 वाजले। सर्व काम आवरता आणि दीदी ना घरी एकटीच होती। आम्ही सर्व माळ्यात होतो, तर तिला सांगितलं होतं का तू सर्व आवरून घे म्हणून। तर तिने उंबरठं लेपन करून घेतलं। त्यानंतर उंबरठा सुकेपर्यंत आहे ना उंबरठ्याजवळ ती रांगोळी काढून घेतली, कारण आज मळ्यामध्ये ना कांदे काढायला पण बाया आल्या होत्या आणि कांदे लावण्यासाठी पण बाया आल्या होत्या। तर तिला म्हटलं तू आज आहे ना घरची सर्व पूजेची तयारी करून ठेव। मी सकाळी ना पूजा मांडून गेली होती आणि पोथी पण वाचलेली होती, त्यामुळे ना तिला सर्व आवरायला लावलं होतं मी घरीच। तर तिने ना उंबरठं लेपन करून घेतलं। उंबरठ्याजवळ पण छान अशी रांगोळी काढून घेतली, बाहेर पण सडा टाकून रांगोळी काढली आणि सर्व अशी पूजेची तयारी करून ठेवली होती। आणि ज्या कांदे लावण्यासाठी बाया आल्या होत्या ना त्यांना सवासणी म्हणून मी सांगितलं होतं। त्यांना म्हटलं तुम्हीच या संध्याकाळी सवासणी म्हणून हळदी कुंकवासाठी। तर त्याच आल्या होत्या। तर आहे ना सर्व पूजेची तयारी ना आज दीदीनीच केली होती। मी काय घरी नव्हते, मी काही सांगितलं पण नव्हतं तिला कशी करते। तिने तिच्या मनाने सर्व अशी पूजेची तयारी करून घेतली आणि रांगोळ्या पण छान अशा काढल्या होत्या। तर घरी ती एकटीच होती ना, बाकीचे सर्व माळ्यामध्ये होते, त्याच्यामुळे तिला पण भरपूर असं काम होतं। तर तिने एवढं काम आवरून आहे ना पूजेची छान अशी तयारी करून ठेवली होती। त्यानंतर बाहेर अंगण सारवून तिथं पण छान अशी रांगोळी काढली होती, तुम्हाला मी दाखवतेच पुढं। कलर पण खूप छान असे भरले होते, कारण मार्गशीर्ष महिना संपला होता, पण माझा एक गुरुवार बाकी होता ना, त्यामुळं मग मी ह्या गुरुवारीच उद्यापन करायचं ठरवलं। तर आता मी पण घरी आली, 6 वाजले होते। तर बायांसाठी म्हणजे सुवासिनींसाठी ना प्रसाद म्हणून रवा करतीये। तर दुसरं काही करायला वेळच नाही भेटला, मग म्हटलं प्रसाद म्हणून रवा तरी करून घ्यावा, तर रवा करतीये। आणि म्हणजे त्यांची पण सुट्टी झाली होती, बाया पण आल्या होत्या, आमच्या मनीषा काकून त्याच होत्या। तर त्यांना सर्वांना आता हळदी कुंकू लावून घेते। पूजा, संध्याकाळची पूजा वगैरे झाली माझी, दिवा पण लावला होता मी, आणि त्यांची पण ओटी भरून घेते, हळदी कुंकू लावून घेते त्यांना। त्या पण 5 जणी होत्या, तर 5 जणीला मी मस्त अशा हळदी कुंकू ओटी भरून घेतली। मला जेवढं शक्य होईल तेवढं मी केलं। आपली साधी सोपीच पूजा बरी असते ना, तर साधी सोप्याच पद्धतीने पूजा केली। देवाचं काय असं म्हणणं नसतं का असं माझी पूजा चांगलीच करा असं। तर जे आहे त्याच्यातच समाधान मानायचं। तर अशी साधी सोपी पूजा करून घेतली। त्यानंतर मग त्यांचं पण दर्शन घेतलं 5 सुवासिनींचं, आणि त्यानंतर त्यांना प्रसाद म्हणून रवा दिला। तर सुहासिनी पण आपल्या महालक्ष्मीच्या रूपातच आलेल्या असतात आपल्या घरी, त्यामुळे ना त्यांची पण ओटी भरून हळदी कुंकू लावून पूजा करायची असते। तर मी पण तसंच केलं।